नमस्कार. सनशाईन फूड चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी. त्या रेसिपीचं नाव आहे पोटकलेजी. पोटकलेजी म्हणजे कशाची? तर कोंबडीची. कोंबडीची कलेजी आपण आणलेली आहे आज मस्तपैकी आज नॉन व्हेज वरती ताव मारणार आहोत. तर चला मग गप्पा गोष्टी तर होतच राहतील. रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मिस्टरांनी आणलेली आहे घरी मस्तपैकी अशी पोटकलेजी कोंबडीची. तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही चण्याची डाळ. सकाळीच मी भिजत घातली होती. त्यांनी मला रात्री सांगितलं होतं की ह्याच्यावरती आपण रेसिपी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी चण्याची डाळ भिजत टाकली होती सकाळी. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेजपान. त्यानंतर इथे 2 मोठी इलायची घेतलेली आहे आणि 2 फुलं. अर्धा चम्मच जिरा, त्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला, त्यानंतर कांदे असे लालसर ब्राऊन झाले की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण टाकणार आहोत भिजलेली 1 वाटी चण्याची डाळ, तेलामध्ये चांगलं मस्त असं शिजू द्यायचं 5 मिनिटं तरी. त्यानंतर आपण टाकणार आहोत 2 चम्मच मीठ. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे म्हणजे स्वादानुसार पण टाकू शकता. म्हणजे कसं पहिल्यांदा मीठ टाकलं ना तर मस्त त्या चण्याच्या डाळीला असं ते भेदलं पाहिजे, म्हणजे मुरलं पाहिजे चांगलं. त्याच्यावर एक झाकणी झाकून ठेवायची आहे 2 ते 3 मिनिटं. 5 मिनिटं झालेले आहेत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पोटकलेजी कोंबडीची. नंतर परत त्याला एकदा मिक्स करायचं आहे. आता आपली टाकायची वेळ आली आहे मसाले. तर आपण चिमूटभर हळद टाकत आहोत, त्यानंतर लाल मिर्च पावडर, एक चम्मच धनिया पावडर, चला तर मग परत एकदा मिक्स करून घेऊयात. तर सगळ्यांना मला खरं सांगा, ही रेसिपी बघत असताना कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय नक्की कमेंट करून सांगा लवकर. नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा गिलास पाणी. त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चम्मच गरम मसाला. तसं की तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते. आणि जे लोक मला कमेंट करतात, जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना मनापासून धन्यवाद. चला आता आपण बघूया शिजले की नाही. आहा, काय मस्त दिसते खरंच. तर सखींनो तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी, म्हणजे त्याला बुडबुडे आले आहेत आणि ती शिजलेली आहे मला असं वाटते. तर आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. खूप छान असा लुक दिसतोय आणि त्यानंतर मी तुम्हाला शेवटीला खाऊन पण दाखवणार आहे. तर आजची आपली रेसिपी रेडी आहे. तुम्ही ही डिश बघितल्यानंतर तुम्हाला तर नक्कीच मला असं वाटतंय की एक तर ज्वारीच्या भाकरीची नाहीतर मग तांदळाच्या भाकरीची आठवण आली असेल आज. कोणी चखण्यासोबत सुद्धा खाऊ शकता, चखणा म्हणून नाही का, तर तेही खाऊ शकता. तर आजची आपली रेसिपी रेडी आहे. तुम्ही याला पोटकलेजीची भाजी पण म्हणू शकता, तुम्ही चखणा पण म्हणू शकता. तर मी आता सगळ्यात आधी टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. अरे बापरे, खूपच मस्त आणि खूप स्पायसी पण झालेली आहे. आणि त्यात पण
याच्यामध्ये चण्याची डाळचा वापर केलेला आहे. ती इतकी सुंदर, इतकी लाजवाब आणि इतकी अप्रतिम लागत आहे ना, तुम्हाला म्हणजे सांगायला माझ्याकडे शब्दच नाही आहेत. तर ती पण तुम्हाला खाऊन दाखवते. खरंच मस्त, खूप छान चविष्ट बनलेली आहे. अगदी म्हणजे बोट चाटेसोपर्यंत तुम्ही ही खाऊ शकता अशी बनलेली आहे. मी बनवली म्हणून नाही सांगत आहे तुम्हाला, खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की खरंच चांगली बनली होती की नव्हती. चला मग, तर सगळ्यांना तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.